रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसानं शहापूर तालुक्याला झोडपून काढलेलं आहे। येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। मी आता सध्या वाशिंद रेल्वे स्थानकाच्या रेल्वे बोगद्याजवळ आहे। आपण जर ही परिस्थिती पाहिली तर कमरे इतकं पाणी या इथे जमा झालेला आहे आणि त्यामुळे हा रस्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे। पूर्व पश्चिमेला जोडणारा हा बोगदा आहे, सध्या तरी हा बंद करण्यात आलेला आहे। सकाळी वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवर माती खचली होती, झाड कोसळलं, त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली होती, त्यामुळे वाहतूक ही बंद होती। मात्र आता सध्या हळूहळू जी पूर्वपदावर वाहतूक सेवा ही सुरू आहे रेल्वेची। आपण जर बघितलं तर रेल्वे ही लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या जात आहेत। सकाळच्या सुमारास लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या, हे वसई दिवा मार्गे सोडण्यात येत होत्या। मात्र ट्रॅकचं काम आता सुस्थितीत झाल्यामुळे रेल्वे वाहतूक ही हळूहळू आता जात आहेत। वाशिंद येथे जो हा पूर्ण एरिया आहे, ह्या ठिकाणी सखल भागामध्ये अनेक प्रमाणात पाणी साचलेलं आहे। भातसा नदीपात्राच्या येथे जी गावं आहेत त्या ठिकाणीही पाणी साचलेलं आहे। त्यातील चिंतामण नगर, ताडोबा परिसर आणि गुजराती नगर या परिसरामध्ये भातसा नदीचं पाणी घुसल्यानं 5 ते 6 जे 4 व्हीलर होते ते वाहून गेल्याचंही एकूण आहे। तर त्यामुळे काही ठिकाणी अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे, घरामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेलं आहे। तर 2 व्हीलर 4 व्हीलरमध्येही पाणी शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आज सरासरीपेक्षा जास्त हा पाऊस शहापूर तालुक्यामध्ये पडल्यामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। सध्या तरी पावसानं थोडीशी विश्रांती घेतली आहे, मात्र अधूनमधून हा पावसाचा जोर असाच आहे। कुठे सखल भागामध्ये पाणी थोडं ओसरायला सुरुवात केलेली होती, मात्र अजूनही काही ठिकाणी पाणी हे ओसरलेलं दिसत नाहीये। कॅमेरा पर्सन अनिल पवारसह प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वाशिंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।